राज्यातील 167 एपीएमसीमध्ये बेळगाव दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मार्केट आहे। बेळगाव एपीएमसीची रोजची उलाढाल 1.5 कोटीपेक्षा जास्त होती। 2019 मध्ये तेथील उलाढाल विक्रमी होती, त्यामुळे तेथील गाळे 20 लाख ते 1 कोटीपेक्षा अधिक दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहेत। मात्र 2022 मध्ये खासगी जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू झाल्यापासून व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळात एपीएमसी मार्केटला भेट देऊन विधानसभा निवडणुकीनंतर एपीएमसीमध्ये मार्केटचे स्थलांतर करू असे सांगितले होते, पण वर्ष उलटले तरी अद्याप कोणतीच हालचाल झालेली नाही। शेतकरी संघटनेचे नेते सिद्धगौडा मोदगी आणि जिल्हा घाऊक भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे संचालक सतीश पाटील व सदानंद पाटील यांनी तात्काळ निर्णय घेऊन एपीएमसी वाचवावे अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी सदानंद पाटील एपीएमसी व्हेजिटेबल मार्केटचे व्यापारी बोलतोय। एपीएमसीमध्ये 132 गाळे 2019 मध्ये खर्च करून सरकारनं एक इमारत उभा केलं आणि कर्नाटकमध्ये आता सेकंड बिगेस्ट मार्केट हा मानले जातात बेळगावचे, आणि गोवा जवळ असल्याकारण इथून सप्लाय होतो। परंतु 2021 मध्ये प्रायव्हेट मार्केट एस्टॅब्लिशमेंट केल्यानंतर इकडचं मार्केट सगळं तिथं स्थलांतर झालं आणि एका असोसिएशनला सीमित झालं। सार्वजनिक व्यवसाय पद्धत असताना देखील सगळ्यांना करायला संधी असावा अशा उपलब्धी इथे एपीएमसीमध्ये असताना, बेळगाव मेट्रो सिटी नसताना देखील आणि मागचं सरकारनं बेळगावमध्ये प्रायव्हेट मार्केटला परवानगी देऊन ह्या सरकारी मार्केटला अन्याय केलेला आहे। आणि शेतकऱ्यांची मुलं शिकलेले आता प्रायव्हेट मार्केटमध्ये जाऊन व्यवसाय करायला गेलं तर तिथं करायला संधी नाही। प्रजाप्रभुत्व राष्ट्रामध्ये जर असं होत असाल तर सरकारचा प्रोजेक्ट असं एस्टॅब्लिशमेंट करून लोकांचा पैसा सगळा वेस्ट करण्यापेक्षा योग्यरित्या सरकारने निर्णय घ्यावा आणि परत बेळगाव एपीएमसी 87 एकर जमीन देखील आहे आणि परत व्हेजिटेबल मार्केट इथे एपीएमसीला स्थलांतर करावं। सगळ्यांना परत धंदा करायची, व्यवसाय करायची, एक मुक्त ओपन मार्केट सिस्टम ह्या ठिकाणी असताना परत इथं मार्केटचे स्थलांतर हा सरकारनं करावं असं मी विनंती करू इच्छितो। बेळगावच्या हद्दीत खासगी भाजी मार्केट सुरू झाल्याने एपीएमसी मार्केटवर परिणाम झाला आहे। आता लोकसभा निवडणुकीनंतर तरी भाजी मार्केटचा तिढा सुटणार का याकडे व्यापारी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।